महाराष्ट्र सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारमधील लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधन किंवा भाऊबीज नसतानाही ओवाळणी दिलेली आहे। दरमहा 1500 रुपये देण्याचं वचन मागील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच त्यावेळच्या सरकारने केलं होतं। त्याची पूर्ती करणं देखील गरजेचं होतं। त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आणि अर्थसंकल्पनासाठी बराच आटापिटा करावा लागला। अखेर एक मुद्दा समोर आला, तो असा आहे की राज्याच्या अनेक बहिणींना एवढं अर्थबळ आहे की त्यांच्यासाठी दरमहा 1500 रुपये म्हणजे त्यांच्या चहा पाण्याच्या खर्चापेक्षा देखील कमी होते। इतकी मोठी मिळकत असतानाही या लाडक्या बहिणी लाडक्या भावाची भेट आनंदाने स्वीकारत होत्या। मग अशा लाडक्या बहिणी शोधल्या गेल्या आणि त्यांना लाडक्या भावाच्या अशा भेटीची गरज नाही। त्यानंतर मग त्यांचं मासिक मानधन बंद झालंय। सरकारलाही आता थोडासा दिलासा मिळाला आहे, पण आता असं आढळून आलं आहे की ज्या बिचाऱ्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत त्यांच्या नागरिकत्वाची ओळख पटवणं देखील गरजेचं आहे। थोडक्यात त्याला केवायसी म्हणतात। त्यासाठी वारंवार सूचना देऊनही अनेक बहिणींनी केवायसी अजूनपर्यंत प्राप्त झाली नव्हती। त्यामुळे त्यांना वेळोवेळी सूचना आणि मुदतवाढ देऊन तेवढा एक सोपस्कर पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती। कालपर्यंत या बहिणींना केवायसी करणं गरजेचं होतं, परंतु कोणत्याही कारणानं असो अथवा अनेक कारणाने असो हे कार्य कालपर्यंत पूर्ण झालं नव्हतं। त्यामुळे आता सरकारने आणखी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत त्याची पूर्तता करण्यास अपयश आलं असेल त्यांनी अडचण जाणून समाजसेवकांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा ग्रामीण भागातील पंच, सरपंच आणि सरकारमधील भावांच्या या लाडक्या बहिणीचे लाड पुरवणं तसेच चालू राहिले पाहिजे। यासाठी हे कार्य युद्ध पातळीवरती पूर्ण केलं पाहिजे। सरकारला कितीही अडचणी असल्या तरी सरकारला ही योजना बंद करायची नाही हे स्पष्ट दिसते। यासाठी अयोग्य असलेल्या बहिणींना आधीच बाहेर काढण्यात आलं आहे। आता ज्या बहिणी उरल्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र आहेत असे सरकारला वाटते। म्हणूनच लाडक्या बहिणींना अजून 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे। या केवायसीचा उपयोग केवळ याच योजनासाठी होईल असं नाही, तर इतरही अनेक बाबतीत त्यांची आवश्यकता असते हे त्यांना समजलं पाहिजे। आपल्याला काही नियम पाळणं अत्यंत गरजेचं असतं। त्यातला त्यात सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारचे नियम आणि अटी पाळणं कायदेशीररित्या आवश्यक असते। कायदे पाळले तरच फायदे मिळतात असं आपणही समजून घेतलं पाहिजे। आमचा या लाडक्या बहिणींना एक भाऊ म्हणून प्रेमाचा सल्ला आहे की या सरकारने दिलेल्या संधीचा आपण लाभ उठवावा। आता राजा उदार झाला आहे, त्यामुळे त्याच्या उदारतेचा कायदेशीर उपयोग करून लाडक्या बहिणींनी या महिन्याच्या अखेरपर्यंत एकदाचे आपले पवित्र कार्य पार पाडावे, म्हणजेच भविष्यात त्यांना सुखाचे जीवन यापन करण्यासाठी योग्य पथ सापडेल। आमच्या या सर्व लाडक्या बहिणींना शुभेच्छाच आहेत।